नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आज आपला प्रिन्सेस कट ब्लाउजचा क्लास हा 12वा आहे आणि आपण जी प्रिन्सेस कट ब्लाउजची सीरीज चालू होती तर तेच आपण इथे कंटिन्यू करतोय। तर आज आपण म्हणजे 12व्या क्लासमध्ये 40 आणि 41 साईजचं इथे मेजरमेंट बघणार आहोत। तर तुम्ही हे ऑड मापासाठी म्हणजे 41 साईज साठी सुद्धा तुम्ही हे मेजरमेंट वापरू शकता। फक्त तुम्हाला कस्टमर नुसार, आता मी जरी 40 साईजचे इथे पेपर कटिंग तुम्हाला दाखवणार आहे तर ते मी डीप गळ्यानुसार इथे पेपर कटिंग दाखवणार आहे। ओके, तर खूपच जसं की 12चा गळा असेल तर त्यावेळेस तुम्हाला पेपर कटिंग करताना कशा पद्धतीने बदल केला पाहिजे। बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेस आपण डीप गळा शिवतो त्यावेळेस आपलं बॅक साईडला आर्महोल मध्ये खूप असं फुगा येतो, म्हणजे कपडा हा गोळा होतो। तो कशामुळे होतो आणि ते होऊ नये म्हणून आपल्याला कटिंग मध्येच काय बदल करायला पाहिजे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आपला क्लासचा हा 12वा दिवस आहे। तर प्रिन्सेस कट ब्लाउजची सीरीज आपली थोडी बाकी आहे। तर आपण इथे आज 40 आणि 41 साईजचं मेजरमेंट इथे आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजचा। तर सर्वात पहिल्यांदा जास्त डीप गळा असेल, आता मी 40 साईज मध्ये तुम्हाला इथे ब्लाउज दाखवते। तर हा ब्लाउज मी स्वतः टीच केलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर बॅक साईडने इतका डीप गळा आहे, खूपच डीप गळा आहे आणि आपलं फ्रंट बाजूला प्रिन्स कट आहे। ओके, तर बॅक साईडच्या हिशोबाने आपल्याला इथे कटिंग करायचं, पेपर कटिंग। तर हे 40 साईजचं मेजरमेंट आहे। तर याच्यावरनं आपण सर्व मेजरमेंट घेतलेले आहेत ब्लाउजवरनं। ओके, आणि इथे आपण बाव लावलेली आहे। तर हे इथून आपण हे किती घेतलेलं आहे, जवळजवळ 3.25 इंचाची पट्टी आहे आणि ब्लाउजची उंची सुद्धा जास्त आहे। इथे तुम्ही इथे बघू शकता, जवळजवळ 14.5चा आपल्या इथे तयार ब्लाउज आहे। तर ब्लाउज आपण साईडला ठेवून घेणार आहोत। फक्त इतका डीप गळा आहे, त्याच्यामुळे कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आता डीप गळा जास्त असल्यामुळे आपल्याला इथे शोल्डर घ्यायचे, इथे 5.25 इंचाचं फक्त मी शोल्डर घेणार आहे। आता तुम्ही म्हणणार 40 साईज मध्ये सुद्धा 5.25 इंचाचं शोल्डर घेतलं तर गळा आपला डीप असल्यामुळे इथे मी शोल्डर कमी घेतलेले आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर इथून आपण 6 इंचावरती मार्किंग करणार आहोत। इथे लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। इथे अर्धा इंच आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपली छातीचं मेजरमेंट हे 40 आहे। तर 40 असल्यामुळे आपण इथे बॅक साईडचं पार्ट आपण कट करतोय। गळा आपला जास्त डीप असल्यामुळे आपल्याला इथे काय करायचंय, 40चा आपला चौथा भाग येतो 10 इंच, त्याच्यामधून अर्धा इंच डायरेक्ट आपण इथे मायनस करणार आहोत। तर इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग केला आणि इथून आपण 1.5 इंचावरती शिलाई मार्जिन घेतलेली आहे। नंतर आर्महोलचा इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे 1.25 इंचावरती। इथे आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे मुंडा राऊंडचा। ओके, पूर्ण उंची आपल्याला इथे 14.5ची तयार आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे आपल्याला। तर 15.5 इंचावरती आपल्याला इथे पूर्ण उंची घ्यायची आहे। आता इथे आपल्याला कंबर घ्यायचं तर 8.25 इंच चौथा भाग आहे कमरेचा। ओके, 1 इंच टक्स घ्यायचं आपल्याला इथे, 1.25 इंच घेतलं तरी पण चालेल कारण हेवी साईज आहे, त्याच्यामुळे इथे मी 1 इंच टक्स घेतला आणि 1.5 इंच आपली मार्जिन घेतली ना। अशा पद्धतीने आपली ही मार्जिन आहे ती इथे व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे, दोन लाईन। इथे गळा रुंदी घेऊया, नंतर आपण मुंडा राऊंड पण चेक करून बघणार आहोत। 2.25 इंचाचं ही पट्टी जी आहे ती आपल्याला छोटी ठेवायची आहे, त्याच्यामुळे म्हणजे 2.25 इंचाला सुद्धा मी कमी गळा रुंदी घेणार आहे, 2 इंच आणि 1 लाईन। त्याच्यानंतर ही जी आपली 3.25 इंचाची इथे पट्टी होती तर इथे आपल्याला काय करायचं, 3.5 इंचावरती मार्किंग करायचे। तर अशा पद्धतीने गळा बघितला तर 12 इंचाचा गळा आहे। मग 12 इंचाचा गळा इतका डीप असल्यामुळे आपल्याला शोल्डर तर हेवी साईज असली तरी सुद्धा कमी घ्यायला लागतो।
आणि अशा पद्धतीने इथून सुद्धा जास्त पसरट आहे, 3.5 इंच घेतलेले आहे मी रुंदी खालच्या बाजूने. हे बघा. आता डीप गळ्यामध्ये इथे मी व्यवस्थित तुम्हाला स्ट्रिक सांगितली. आपण इथे छातीचं मेजरमेंट सुद्धा कमी करून घेतलेलं आहे. इथे मी आता राऊंड गळाच देते, जास्त खोलगट असा राऊंड गळा. ओके, तर अशा पद्धतीने हा खोलगट असा राऊंड आलेला आहे इथे. नंतर आपल्याला इथे शोल्डर उतार थोडासा द्यायचा आहे, कारण डीप गळा असल्यामुळे शोल्डर उतार थोडासा द्यायचा आहे. इथे कोण येऊ नये म्हणून ती स्ट्रेट करून घ्यायची. ते घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, हा गळा ज्यावेळेस आपण टक्स इथे शिवणार त्यावेळेस तो इकडे पसरला जाणार. तर काय करायचंय तुम्हाला, इथून हलकस अशा पद्धतीने हा जो भाग आहे तो थोडस 2 लाईनने अशा पद्धतीने हा तिरकस इकडे घ्यायचा आहे. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये नाही सांगितलेलं आहे, पण बऱ्याच वेळा मला असं टीचिंग करताना ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे समजतं. तुम्ही सुद्धा अनुभव घ्या आणि मग करा वाटल्यास ही ट्रिक्स. तर इथून आपल्याला 2 लाईन आपण अशा पद्धतीने ही स्ट्रेट लाईन इकडे घेतली, आतमध्ये घेतली, बाहेरच्या साईडने नाही घेतली, शोल्डरच्या इथे. हे बघा, रेड मार्क करून दिलेले आहे मी तुम्हाला. आता इथे मुंडा राऊंड तुम्हाला 40 आणि 41 साईज मध्ये तुम्ही मुंडा राऊंड 17 इंचाचा किंवा 17.5 इंचाचा घेऊ शकता. तर इथे मी 17.5चा मुंडा राऊंड घेणार आहे. तर अगदी परफेक्ट आपला मुंडा राऊंड इथे आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे योग्य मेजरमेंट घेतलेले आहे. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला इथे काय करायचंय, अशा पद्धतीने 2-3 लाईनने आपण खालच्या बाजूने घेणार आहोत. आता बऱ्याच वेळा डीप गळ्यामध्ये ह्या ठिकाणी हे बघा, ह्या ठिकाणी रिंकल्स येतात आपल्या, म्हणजे फुगा तयार होतो. ओके, अशा पद्धतीने फुगा तयार होतो. त्याच्यासाठी तुम्हाला डीप गळ्यामध्ये ही ट्रिक्स वापरायची. मुंडा कुठेही जास्त वाढत नाही किंवा काहीच नाही, अगदी परफेक्ट असं फिटिंग येतं. 2 लाईनने तुम्ही खालच्या बाजूने हा जो मुंडा राऊंडचा स्टेप आहे तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे. कारण हा जो पोर्शन आहे इथला, तर हा थोडासा कमी यायला पाहिजे, तरच डीप गळ्यामध्ये ब्लाऊज हा इथे फुगत नाही किंवा परफेक्ट असा बसतो. कारण हे पसरल्यानंतर तो ऑटोमॅटिक इथे कपडा हा गोळा होतो. त्याच्यासाठी तुम्हाला ही ट्रिक्स फॉलो करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, टक्सची मार्किंग आपण नेहमीप्रमाणे करतो त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. 4.5 इंच उंची घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इकडे आपण अर्धा इंच न घेता 1.25 इंच घेणार आहोत. 1.25 इंचावरती मार्किंग केलं. ओके, तर तुम्हाला ही टिप्स. तर अशा पद्धतीने इथे आपण आर्मोल राऊंड मध्ये काय बदल केला आहे, त्याच्यानंतर इथे शोल्डर मध्ये थोडा बदल केलेला आहे, तर ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि इकडे सुद्धा आपण बदल केलेला आहे. तर अशा पद्धतीने ही डीप गळ्याचं आपलं बॅक साईडचं कटिंग झालंय, फ्रंट साईडचं नाही. ओके, तर आपण इथे कट करून घेऊया आता. इथे शोल्डर उतारचा आपण नंतर कट करूया. तर त्याच्यानंतर आपण फ्रंट बाजूचं इथे कटिंग करून घेऊया. नेहमीप्रमाणे आपला जो पॅटर्न आहे त्याच पद्धतीने करणार आहोत आपण. तर इथे काय करायचंय, 1.5 इंच न घेता 2 इंच 1.5 इंच घ्यायचंय आपल्याला. कारण टक्सची रुंदी ही आपण इथे 3.5 ची जास्त उभार असेल तर 3.5 इंच घेऊ शकता. त्यावेळेस तुम्हाला इथे 2 इंच घ्यायचंय गॅप, म्हणजे आपल्याला ते बरोबर दोन्ही बाजूने वाढवताना कमी नको पडायला. ओके, तर मी इथे प्रॉपर 1.5 इंच घेणार आहे, कारण 1.5 इंचाचं टक्स 3 इंचाचं घेणार आहे, म्हणून 1.5 इंचांनी या बाजूला मार्किंग करून घेतलं. सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आणि शोल्डर आपलं जितकं होतं तितकंच इथे घ्यायचंय. बॅक साईडला जितकं घेतलं तितकं घ्यायचंय, 5.25 इंच. सेम मार्किंग करून घ्यायचंय इकडे पण.
आता इथे आपल्याला फ्रंट बाजूचा मुंड्याचा शेप आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे. त्याच्यानंतर छातीचं मेजरमेंट इथे आपल्याला घ्यायचं आहे. 1.5 इंचाची ही लाईन जी आपण मार्किंग केलंय ती सोडून द्यायची, नंतर आपल्याला घ्यायचंय. तर इथे प्रॉपर आपल्याला 10 इंच, तर 2 लाईनचं कमी घेतलं तरी पण चालेल, कारण फ्रंट बाजूचा गळा सुद्धा आपला थोडासा जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे काय करायचंय, मी 2 लाईन कमी घेतलेले आहेत 10 इंचाला. ओके, आणि 1.5 इंच इथे मार्जिन ऍड केली, म्हणजे लूज वगैरे नको पडायला, कारण आपला पफ सुद्धा खूप सुंदर येतो फ्रंट बाजूचा. त्याच्यामुळे आपल्याला तिथे पफ मध्ये बरोबर आपला ब्लाऊज हा बसतो. आता इथे फ्रंट बाजूला आपण बॅक साईडला आपण 15.5 इंचावरती मार्किंग केलं, तर इथे आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचंय, म्हणजे 1 इंचाला 2 लाईन कमी घ्यायचे. अशा पद्धतीने मी 16.25 इंचावरती मार्किंग केलं फ्रंट बाजूचं. आणि इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे, नंतर आपण आर्महोलचा शेप देणारच आहोत. आता इथे गळा रुंदी बॅक आणि फ्रंट सेम असणार आहे, आणि उंची इथे आपल्याला घ्यायची फ्रंट बाजूच्या गळ्याची उंची. ती म्हणजे इथे जास्त हायटेड असेल तर गळाची उंची सुद्धा वाढते आपली. तर इथे मी 7 इंचावरती मार्किंग केलं, कारण गळा पण तितकाच आहे त्याच्यामुळे. आणि इकडनं मी 2.25 इंचावरती मार्किंग केलं. त्याच्यामुळे मी इथे प्रॉपर असं 10 इंचावरती मार्किंग करून कटिंग करणार नाहीये, तर 2 लाईनचं फ्रंट बाजूला कमी केलेले. बॅक साईडला डायरेक्ट अर्धा इंच कमी केलं, आणि शोल्डर सुद्धा आपण कमी घेतलेले आहे. ओके, 5.5 इंच जरी शोल्डर घेतलं तरी आर्महोल मध्ये फुगा वगैरे येतो, त्याच्यामुळे आपल्याला शोल्डर इथे कमी घ्यायचे डीप गळ्यामध्ये, कारण 12चा गळा आहे त्याच्यामुळे. आता इथे जसं आपण बॅक साईडला केलं होतं त्याच पद्धतीने 2 लाईनने अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करायची आहे. ज्यावेळेस आपण इथे शेप देणार ना, त्यावेळेस ते बरोबर अशा पद्धतीने आर्महोलचा शेप आपल्याला नवीन द्यायचा, त्यावेळेस बरोबर कटिंग करताना तुम्हाला इथे व्यवस्थित समजेल. आता इथे आपण 10वा भाग घेणार आहोत प्रिन्सेसचा. तर 10वा भाग आपला किती येणार आहे 40 साईज मध्ये, तर 4 इंच. 4 इंचावरती प्रॉपर अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आडवा टक्स, उभा टक्स आपला 10 अधिक 1 इंच घ्यायचं आपल्याला, 11 इंचावरती येतं आपलं. आता सरळ लाईन आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग केल्यानंतर दोन्ही बाजूला अर्धा इंच घ्यायचंय अशा पद्धतीने. ओके, आणि इथून काय करायचंय आपल्याला, ही लाईन आपण मध्ये जॉईन करायची आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला एक, तुम्ही डायरेक्ट 2च लाईन जॉईन केल्या तरी पण काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने जॉईन केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, टक्स रुंदी घ्यायची. तर दोन्ही बाजूला मी 1.5 इंच घेणार आहे फक्त. हवं असेल तर तुम्ही इथे 3.5 इंचाचा टक्स रुंदी घेऊ शकता. ह्या बाजूने आपल्याला काय करायचं, 2.25 इंच वरती घ्यायचंय, किंवा तुम्ही 2.5 इंच घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही अशा पद्धतीने. आणि इथे आपल्याला लाईन ही अशी ड्रॉ करायची आहे. ही सरळ लाईन इथून आपल्याला अशी जॉईन करून द्यायची. अगदी परफेक्ट आपलं इथे मेजरमेंट येत आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला 1 इंच वरती घ्यायचंय. ही लाईन अशा पद्धतीने इथे जॉईन करायची आहे. आता तुम्ही बॅक साईडला हुक करत असतील तर तुम्हाला बॅक साईडला हे मार्जिन वाढवायचं आहे. इथे मी फ्रंट साईडला घेते म्हणून फ्रंट साईडला वाढवलेले अर्धा इंच. त्याच्यानंतर इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता प्रिन्सेसचा इथून आपल्याला हा शेप अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. थोडंसं खालच्या बाजूला 2 लाईनचं हे अशा पद्धतीने लाईन घेतल्यानंतर अशा पद्धतीने शेप येतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे हे मुंड्याची लाईन जी आपण इथे शेप देण्यासाठी घेतली होती 6 इंचावर, तर याच्यामध्ये किती गॅप आहे आपला, तर इथे तुम्ही बघू शकता माझं जवळजवळ 1 इंचाला 2 लाईन कमी आहे. इकडे पण तितकंच आपल्याला वाढवायचंय, 1 इंचाला 2 लाईन कमी अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलं. नेहमीप्रमाणे खालच्या बाजूला आपल्याला यायचंय इथे अर्धा इंच.
ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, आता आपलं ही पहिली लाईन आहे तिथे आपलं इथे हा शेप जॉईंट झालेला आहे. तर इथून हे मोजून घ्यायचं आपल्याला. किती मेजरमेंट आलंय इथे आपलं 4 इंच. तर 4 इंच इकडे पण यायला पाहिजे. ओके. ती इथून सरळ आपल्याला स्ट्रेट अर्धा इंच आपण खाली घेतली लाईन तिथे ड्रॉ करायची. नंतर आपल्याला इथे प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने शेप दिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी प्रॉपर असा आपला इथे प्रिन्सेसचा शेप आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, कमरेचं मेजरमेंट 8.25 इंच घेतलं होतं ते घ्यायचंय. 1.5 इंच आपला हा टक्स आहे तो टक्स घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन नेहमीप्रमाणे घेतो त्या पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचे आणि इथे लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची 1.5 इंचावरती. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचंय. त्याच्यानंतर हा जो गॅप आहे तो किती आलेला आहे इथे, तर तो जवळजवळ 5.5 ला एक लाईन कमी आहे. तर इकडे पण तितकंच गॅप यायला पाहिजे. आणि ती लाईन आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं. थोडंसं इथे पॉइंट तयार होतं तर तो पॉइंट काय करायचं आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचं. इथे तुम्हाला अजून फुगीर शेप पाहिजे असेल तर तुम्ही इथे फुगीर परत घेऊ शकता, पण त्याची काही आवश्यकता नाही. ऑटोमॅटिक हा जो कट केल्यानंतर पप आपला हा ऑटोमॅटिक तयार होतो, त्याच्यामुळे तो छातीमध्ये अगदी परफेक्ट बसतो. आता इथे आपण कटिंग करून घेऊया. थोडासा हा पॉइंट वरच्या बाजूने जातो तर थोडंसं हलकसं अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून जे पॉइंट तयार होतात कोण तयार होतात ते व्हायला नको. त्याच्यासाठी आपल्याला ते पॉइंट काढून टाकायचे असतात. इथून आपण 2 लाईन थोडंसं आतमधून घेतलं होतं ते त्या पद्धतीनेच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. नंतर आपल्याला इथे काय करायचंय, फ्रंट बाजूचा नेक सुद्धा आपण इथे कट करून घेणार आहोत. आता तुम्ही 40-41 साईज मध्ये फ्रंट बाजूचा नेक हा तुमच्या कस्टमर नुसार किंवा तुम्ही स्वतःच शिवत असतील तर तुम्हाला फ्रंट साईडचा नेक हा किती घ्यायचा आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. इथे मी फ्रंट बाजूचा नेक हा थोडासा जास्त घेतलेला आहे, कारण कस्टमरची हाईट ही ती जास्त आहे, त्याच्यामुळे मला त्या हाईट नुसार मी इथे फ्रंट बाजूचा नेक हा म्हणजे घेतलेला आहे. आता इथे आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे. शोल्डर उतार द्यायला विसरायचं नाहीये. हे बघा अशा पद्धतीने. आता इथे खाली मार्किंग आहे ती मला दिसते, त्याच्यामुळे ते मी डायरेक्ट कट करणार आहे. इथे गळ्याचा सुद्धा आपण इथे कट करून घेऊया. आता इतका डीप गळा असल्यानंतर तुम्हाला इथे मी फोल्ड करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने टक्स हा आपण टीच केल्यानंतर काय होतं, आपला जो हा भाग असतो तो इकडे पसरतो आणि इथे रिंकल्स तयार होतात. म्हणजे अशा पद्धतीने आडव्या अशा रिंकल्स तयार होतात. तर ते होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला इथे कटिंग हे व्यवस्थित इथला जो भाग आहे किंवा तो एक्स्ट्राचा कपडा येतो तो इथे यायला नको, त्याच्यासाठी आपण इथे हा थोडासा भाग आहे ना तो खालच्या बाजूने घेतला आहे. तर तुम्ही इथे म्हणणार घेतल्यानंतर आपला मुंडा राऊंड वाढणार, बिलकुल नाही, अगदी परफेक्ट येतं. तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा, कारण नेहमी डीप गळ्यामध्ये ह्या ठिकाणी रिंकल्स येतात. मी बऱ्याच वेळा बघितलेले ह्या ठिकाणी रिंकल्स येतात, त्याच्यामुळे तुम्हाला इथे व्यवस्थित कटिंग करायचं आहे. आता हे कार्डशीट पेपर आहे ते एकदम प्लेन असं बसत नाही, त्याच्यामुळे खूप छान असा हा पेपर कटिंग आपला झालेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.